नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा नवोदयची परीक्षा येत्या शनिवारी 18 जानेवारीला आहे। या नवोदय परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पाळणं गरजेचं आहे। तर नवोदय परीक्षा म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते, त्यामुळे तिच्यासाठी योग्य तयारी आणि मानसिक तासणी गरजेचे आहे। परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स उपयोगी ठरू शकतात, त्या उपयोगी टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, पहिली टिप्स आहे तर अभ्यासाची उजळणी करा। आधीच्या ज्या नोट्स आहेत, शॉर्टकट्स आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहायचे। गणिताच्या फॉर्म्युले असतील आणि इतर महत्त्वाचे घटक याची उजळणी करा। पहा, म्हणजे तुम्हाला जे महत्त्वाच्या आधीच्या नोट्स आहेत, शॉर्टकट्स आहेत, महत्त्वाचे मुद्दे ते तुम्ही पुन्हा एकदा त्याची उजळणी करायची आहे। त्यानंतर परीक्षेचा फॉर्मॅट समजून घ्या। प्रश्नपत्रिकेची रचना त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची आहे। गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि भाषा या विषयाची जो फॉर्मॅट आहे तो समजून घेऊन तुम्हाला मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर पहा, आता ही शनिवारी परीक्षा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुरेशी झोप घेणं देखील गरजेचं आहे। म्हणजेच पुरेशी झोप घ्या। परीक्षेच्या आदल्या रात्री 7-8 तासाची झोप घ्या। पुरेशी झोप मानसिक ताजेतवानेपणासाठी गरजेची असते, त्याच्यामुळे पुरेशी झोप होणं हे देखील विद्यार्थ्याची गरजेचं असतं। त्यानुसार त्या ठिकाणी आपण पुरेशी झोप म्हणजे 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे। परीक्षेसाठी आवश्यक वस्तू सोबत ठेवा। पहा, परीक्षेसाठी ज्या आवश्यक वस्तू आहेत, जसं हॉल तिकीट असेल, ओळखपत्र, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी यासारख्या वस्तू वेळेआधी तयार ठेवा। घाई गडबड टाळण्यासाठी वेळेआधी केंद्रावर पोहोचा। म्हणजे पहा, ज्या ठिकाणी आपलं केंद्र असेल त्या केंद्रावरती आपल्याला किमान अर्धा ते पाऊण तास अगोदर त्या ठिकाणी जायचं आहे। त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, वेळेमध्ये निघायचं आहे। त्यानंतर आपला आत्मविश्वास वाढवा। परीक्षेआधी नकारात्मक विचार टाळा। स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही चांगले प्रयत्न केले आहेत। त्याचबरोबर पहा, म्हणजे सकारात्मक विचाराबरोबरच आपला संतुलित आहार हे देखील असणं गरजेचं आहे। म्हणजे संतुलित आहार घ्या। सकाळी हलकं पण पोषक आहार घ्या, जसे की फळं किंवा पोषणयुक्त नाश्ता। जड अन्नामुळे झोप येण्याची शक्यता असते, ते टाळा। म्हणजे पहा, तुम्हाला सकाळी परीक्षेला जायचं आहे, त्यासाठी जो पोषक आहार आहे, फळं असतील किंवा इतर काही चांगल्या प्रकारचा नाश्ता असेल तो करा, जड अन्न टाळा। त्यानंतर पुढचा आहे टाईम मॅनेजमेंटसाठी तयार राहा। परीक्षेच्या वेळी प्रत्येक सेशनला दिलेला वेळ योग्य पद्धतीने वापरा। पहा, म्हणजे जो काही तुम्ही सेशनला 3 सेशन आहेत, त्या 3 सेशनला वेगवेगळा वेळ दिलाय, तो तुम्ही योग्य प्रकारे पाळा। प्रथम सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि नंतर कठीण प्रश्नावर लक्ष केंद्रित करा। तणावमुक्त राहा। हलके श्वसन तंत्रे वापरा, त्यामुळे तणाव कमी होईल। पहा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका। पहा, म्हणजे आता तुमची परीक्षा जवळ आली आणि तुम्ही आता काही नवीन शिकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका। शेवटच्या दिवशी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे टाळा, यामुळे गोंधळ होऊ शकतो। पहा, जर तुम्ही आता शेवटी काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा त्यामुळे काय होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो। त्याच्यामुळे नवीन गोष्टी त्या ठिकाणी टाळायच्या आहेत। त्यानंतर गणित आणि लॉजिक रिझनिंगचा वेग वाढवा। वेळ वाचण्यासाठी गणितातील ट्रिक्सचा वापर करा। पहा, गणितातील ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्हाला काय करायच्या आहेत, वापरायच्या आहेत। या टिप्स लागू केल्याने तुम्हाला परीक्षेचा ताण कमी जाणवेल आणि उत्तम कामगिरी करता येईल। म्हणजे या ज्या काही टिप्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित ही केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगला अनुभव येईल आणि तुमची कामगिरी देखील उत्तम तुम्हाला करता येईल। शांत राहा आणि आत्मविश्वास ठेवा। परीक्षेच्या दिवशी शांत राहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक साहित्य तुम्ही काय करायचंय, घेऊन जायचं आहे। ॲडमिट कार्ड असेल, पेन्सिल असेल, पाण्याची बाटली असेल, छोटीशी स्नॅक म्हणजे काही थोडासा तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर तो थोडासा नाश्ता देखील बरोबर घेऊन जा आणि एक अतिरिक्त पेन्सिल देखील घेऊन जायची आहे। वेळापत्रक पाळा। प्रत्येक विभागासाठी दिलेला वेळापत्रक तुम्हाला काय करायचं आहे, पाळायचं आहे। प्रश्न काळजीपूर्वक वाचा। प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि नंतर त्याची उत्तरं द्या। आपल्याला येणारे प्रश्न पहिले सोडवा। आपल्याला येणारे प्रश्न पहिले सोडवल्यानंतर उर्वरित प्रश्नांकडे वळा।
म्हणजे जे प्रश्न तुम्हाला अगोदर जमतात ते प्रश्न अगोदर सोडवा आणि नंतर उर्वरित प्रश्नांकडे तुम्ही जायचं आहे। अंदाज लावून उत्तर देऊ नका। जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर अंदाज लावून उत्तर द्यायचं नाही। म्हणजे पहा, अंदाजपंचे उत्तर लिहिणं हे देखील खूप घातक आहे आणि ते देखील तुम्ही करायचं नाही। अंदाज लावून उत्तर द्यायचं नाही। त्यानंतर नकारात्मक गुणापासून सावध राहा। काही प्रश्नामध्ये नकारात्मक गुण असू शकतात आणि त्या नकारात्मक गुणापासून आपण काय करायचं आहे, सावध राहायचं आहे। त्यानंतर परीक्षेनंतर आराम करा। पहा, आराम हा देखील खूप महत्त्वाचा आहे। परीक्षेनंतर आपल्याला आवडणारी गोष्ट करून तुम्ही आराम करा। त्यानंतर अतिरिक्त टिप्स आहेत। पहा, परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करा, सर्व विषयाचा अभ्यास करा आणि मॉक टेस्ट सोडवा। त्याचबरोबर स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता याची खात्री करा। पहा, म्हणजे स्वतःवर विश्वास असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। म्हणजेच आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। आपण नवोदय विद्यालयाची परीक्षा देत आहोत, त्यामुळं आपला स्वतःवर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे। नकारात्मक विचारापासून दूर राहा। नकारात्मक विचारामुळे तुम्ही घाबरू शकता, त्याच्यामुळे जे नकारात्मक विचार आहेत त्या नकारात्मक विचारापासून तुम्ही काय करायचं आहे, दूर राहायचं आहे। त्यानंतर आनंदाने अभ्यास करा। अभ्यास एक कंटाळवाणे काम नाही तर एक मजेशीर अनुभव असून त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की आनंदाने अभ्यास। अशा प्रकारे सर्व टिप्सचा तुम्ही हे करणं गरजेचं आहे, तुमच्या आत्मसात करणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला सर्वांना ही जी नवोदयची परीक्षा आहे या नवोदयच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।